आणि आता पाहून टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। बंगालच्या उपसागरामधील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता। विदर्भ, कोकण, मराठवाड्यामध्ये विजांसह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून अंदाज व्यक्त। देशामध्ये खरीप पेरण्यांमध्ये 38% वाढ, तेलबियांच्या लागवडीमध्ये 7% घट, भात पिकाच्या लागवडीमध्ये सर्वाधिक वाढ झाल्याची आकडेवारी समोर। गणेशोत्सवासाठी कोकणात एसटीची विशेष सेवा। कोकणामध्ये चाकरमान्यांना गावी जाण्यासाठी 700 एसटी बसेसचं नियोजन। आतापर्यंत 493 गाड्यांची नोंदणी पूर्ण। राज्यातील खासगी अनुदानित आश्रमशाळांना वॉशिंग मशीन देण्याचा निर्णय। राज्य सरकारनं हा निर्णय घेतला। या निर्णयामुळे राज्यामधील 235 आश्रमशाळांना वॉशिंग मशीन मिळणार। 13,99,00,000 निधी सरकार उपलब्ध करून देणार। वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवारांसह 4 अटक। अनधिकृत इमारतींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीकडून मोठी कारवाई। आज सेशन कोर्टात हजर केलं जाणार। मुंबईमध्ये जनसुरक्षा कायद्याविरोधात दुपारी 1 ते 5 दरम्यान परिषदेचं आयोजन। परिषदेला शरद पवार, उद्धव ठाकरे उपस्थित राहणार। राज्यामधील 9 महिलांसह 16 सरपंच स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी पाहुणे। मसाजोगच्या महिला सरपंचांना देखील निमंत्रण। 26/11 मुंबई हल्ल्यातील आरोपी तहूर राणाला कुटुंबियांशी बोलण्याची परवानगी। या महिन्यामध्ये तहूरला त्याच्या भावाशी 3 वेळा फोनवर बोलण्याची परवानगी देण्यात आली। चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी सोमवारी भारताच्या दौऱ्यावर। अजित डोवाल यांच्यासोबत सीमावादावर चर्चेसाठी दौरा। शी जिनपिंग यांच्या भेटीनंतर विशेष प्रतिनिधी स्तरावर संवादाचा निर्णय।